Hello children, how are you? How are you today? I am good. I am well. What about you? हॅलो मुलांनो, कशा तुम्ही सगळे? 2025-26 एज्युकेशन बॅच स्टार्ट होते. CBSE बोर्ड इयत्ता 4थीसाठी यावर्षी आपल्याकडे जे मराठीचं टेक्स्ट बुक आहे ते आहे मराठी विल. तर आज आपण मराठी टेक्स्टबुक कवर या पद्धतीने आहे आणि इंडेक्समध्ये काय आहे, अनुक्रमणिका, आपल्याला वर्षभर कोणत्या कविता कोणते धडे शिकायचे आहेत ते आपण बघणार आहोत. म्हणजे आज आपण क्लास 4 CBSE बोर्ड मराठी सिलेबस बघतोय. तर कंटेंट्समध्ये आहे जे अनुक्रमणिका. आपला पहिलं चॅप्टर असेल ती ऑब्वियसली एक छानशी कविता आहे, आनंदाने नाचूया. 2 नंबर आहे चित्रवर्णन, वृक्ष हेच मित्र. 3 नंबरला आहे मुंगी व कबूतर. त्याच्यामध्ये आपण नाम देखील शिकणार आहोत. यावर्षी मराठीच्या पुस्तकामध्येच धड्यानंतर व्याकरण दिलेलं आहे, त्याच्यामुळे खूप छान हे मराठीचं बुक आहे. 4थ्या धड्यामध्ये आहे मी धरणी बोलते. 5 नंबर आपला चॅप्टर असेल पोलीस दादा, ही एक छानशी कविता आहे. 6 नंबरला असेल चित्रावरून गोष्ट सांगणे. या धड्यामध्ये आपण शिकतोय सर्वनाम. 7 नंबरला आहे 7 नंबर धड्यामध्ये चॅप्टरमध्ये बोलू शकता लेसनमध्ये खरा मित्र, ही एक चित्रकथा आहे. 8 नंबरला आपण शिकणार आहोत चित्रनाट्य संवाद आणि 9 नंबरला आपण शिकणार आहोत आनंदी आनंद गडे, ही एक छानशी कविता आहे. या कवितेमध्ये आपण शिकणार आहोत विशेषण व्याकरणमध्ये. 10 नंबर लेसनमध्ये असणार आहे शब्दांचा लपंडाव. 11 नंबर जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये आपण शिकणार आहोत आमची सहल हा धडा. 12 नंबर धड्यामध्ये नाताळ हा धडा आहे. यामध्ये आपण शिकणार आहोत क्रियापद. धडा आहे 13वा म्हणजेच लेसन चॅप्टर ओळखा बरे मी आहे कोण. 14 नंबर धडा आहे चांदोबाचा अंगरखा. 15 नंबरला आपला चॅप्टर असेल एकमेका सहाय्य करू. याच्यामध्ये आपण शिकणार आहोत व्याकरणमध्ये लिंग. 16 नंबर धडा असेल सांग सांग भोलानाथ, ही एक छानशी कविता आहे. 17 नंबरला आहे चोरावर मोर. 18 नंबर आपला जो धडा आहे तो असेल मोबाईल गीत, खूप छानशी ही कविता असेल. त्याच्यामध्ये आपण शिकतोय वचन. 19 नंबर जे चॅप्टर आहे लेसन आहे त्याच्यामध्ये आपण शिकतोय साहसी हिरा. 20 नंबरला असेल मराठी अंक 21 ते 50. तर या वर्षीचं म्हणजे 2025-26 ला जे इयत्ता 4थीमधून CBSE बोर्डमधून आहेत त्यांच्यासाठी हा अभ्यासक्रम आहे. 20 चॅप्टर आहेत. याच्यासोबत आपण ग्रामर देखील व्याकरण देखील शिकतोय. त्याच्यासोबतच आपण अजून शिकणार आहोत जोडाक्षरे व जोड शब्द, नाती नातेवाईक आणि पारिभाषिक शब्द देखील दिलेले आहेत शेवटी. त्याच्यासोबतच वाक्प्रचार व त्याचे अर्थ, म्हणी व त्याचे अर्थ आपण शिकणार आहोत. तर चला मुलांनो, लवकरच आपण सुरू करूयात आपली पहिली कविता आनंदाने नाचूयात. थँक्यू मुलांनो. आजचा हा व्हिडिओ फक्त CBSE बोर्ड इयत्ता 4थीचे जे मराठीचे बुक आहे त्याच्यामध्ये जो काही आपण अभ्यास, जो काही सिलेबस आपण शिकणार आहोत 2025-26साठी त्याची ओळख करून देणे हा उद्देश होता. थँक्यू. आपण पुन्हा लवकरच भेटूयात आपल्या मराठीच्या पहिल्या लेक्चरसोबत. तोपर्यंत थँक्यू.